पोलिसांनी देखील या महाराष्ट्रातल्या जनतेची जनभावना लक्षात घेऊन रात्रीचा दिवस करून अथक प्रयत्नाने ही केस पुटअप केली, योग्य तऱ्हेने पुरावे सादर केले। कुठेही गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळाली नाही अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी देखील दिलं। आणि आम्ही पूर्वीच सांगितलं होतं, अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे। आणि म्हणून मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो। यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, या संदर्भामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं की काही केलं तरी चालणार नाही, फासावर लटकवावं लागेल। आणि म्हणून या नसरापूरच्या पीडितेच्या परिवाराला देखील या न्यायामुळे निश्चितपणे एक दिलासा, एक न्याय मिळाल्याची भावना, महाराष्ट्रातल्या मुलीबाळींच्या पालकांना देखील एक दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे। मी पुन्हा एकदा न्यायदेवतेला धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन मनापासून करतो। पीडितेच्या कुटुंबियांना तुम्ही देखील स्वतः भेटला होता, त्यांना पीडितेच्या कुटुंबियांना तुम्ही देखील स्वतः भेटला होता, संबंधित अधिकाऱ्यांना देखील तुम्ही पीडितेच्या कुटुंबियांना देखील मी भेटलो होतो। त्यांनी देखील अपेक्षा व्यक्त केली होती की आमची मुलगी तर नाही आहे, परंतु इतर मुली ज्या आहेत त्यांना देखील अशा प्रकारचा अन्याय होऊ नये त्यांच्यावर, यासाठी कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। आणि त्याच वेळेस पोलीस SP DG संबंधित जे काही टीम तयार केली होती गृह विभागाने मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या सातत्याने आम्ही संपर्कामध्ये होतो आणि पोलिसांनी देखील अतिशय चांगलं काम केलं। आणि म्हणून एक पोलिसांनी या केसमध्ये कमी वेळामध्ये चार्जशीट फाईल करून सगळ्या प्रकारचे पुरावे या ठिकाणी सादर केले। आणि या केसमध्ये 3 गुन्हे दाखल होते, एक पॉक्सो होता, एक रेप होता, एक मर्डर होता। न्यायाधीशांनी तिन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीला पॉक्सोला पण फाशी, हत्येला पण फाशी आणि रेपला पण फाशी, त्यामुळे याला तात्काळ फाशी होईल आणि एक सामाजिक मेसेज या गुन्हेगारांमध्ये जाईल। सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।